टक्के यश असेल तर मला वाटतं निश्चितच माननीय देवेंद्रजींचं अपाठफळ राजकारण त्या ठिकाणी सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे असं माझं प्रांजळ आणि प्रामाणिक मत आहे. चला चला सौरभ, आपला पुढचा मुद्दा घेऊया आपण. आपल्याकडे पुढचे पण 3 प्रश्न आहेत, त्यावरही बरीच चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्या संदर्भातले मुद्दे सुद्धा सर्व मान्यवरांकडे आहे. तर सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात घडलेल्या काही घटनांमुळे राज्याचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं. तसंच घोटाळा आणि गैरव्यवहाराची काही प्रकरणं सुद्धा समोर आली आणि त्यात काहींची मंत्रिपदाची विकेट सुद्धा गेली आणि अशाच काही वादांबद्दल जनमत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. प्रश्न नेमका काय आहे? ही 24 तासनं आणि जेडीएस सर्व्हेमध्ये विचारलेला वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झालाय? महायुती सरकारच्या प्रतिमेवर कुठल्या वादाचा परिणाम झालाय हा प्रश्न आम्ही विचारलेला आहे आणि त्या संदर्भात काही पर्याय सुद्धा आम्ही दिलेले आहेत. हे पर्याय नेमके काय ते स्क्रीनवर आपण पाहूया. एकूण 4 पर्याय देण्यात आलेले आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी. हे पर्याय काय आहेत? तर पहिला पर्याय आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरण. संतोष देशमुखांच्या हत्येची संपूर्ण पार्श्वभूमी या प्रकरणाला होती. पार्थ पवार पुणे जमीन प्रकरण जे झी 24 तासने उघडकीस आणलेलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात देखील भूकंप आला होता आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्याच मुद्द्यावरून केली जाते आहे आणि या प्रकरणात पहिली अटक सुद्धा झालेली आहे. तिसरं प्रकरण ते म्हणजे संजय शिरसाट आणि सिडको प्रकरण आणि चौथं माणिकराव कोकाटे आणि रमीवाद, ज्यामध्ये कृषी मंत्रीपद माणिकराव कोकाटेंना सोडावं लागलेलं होतं आणि याबद्दल जनतेला काय वाटतं महाराष्ट्राच्या ते आपण पाहूया. या 4 पर्याय ऐकून दिलेले होते आपण. वर्षभरातील कुठल्या वादाचा परिणाम महायुती सरकारच्या प्रतिमेवर झाला हा प्रश्न होता. त्यात धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणाचा महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला असं 35% लोकांना वाटतं. तर पार्थ पवार पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला असं 34% लोकांना वाटतं. तर संजय शिरसाटांच्या सिडको प्रकरणाचा परिणाम झाला असं 13% लोकांना वाटतं आणि माणिकराव कोकाटेंच्या रमीवादाचा परिणाम हा सरकारच्या प्रतिमेवर झाला असं 18% लोकांना वाटतं. आणि आपण ही आकडेवारी बघितली आहे. सगळ्यात जास्त वाटतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड प्रकरणाचा महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला आणि याचबद्दल बोलण्यासाठी ही चर्चा पुढे न्यायची आहे मला. मी अभिजित ब्रह्मनाथकरांकडे जातो. प्रवीणजी बघून हे म्हणजे मी बघितली ही 4 प्रकरणं आपण जी सर्व्हेमध्ये होती, या 4 प्रकरणांपैकी भाजपचं एकही प्रकरण नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्यात किमान खुश असू शकतात पक्ष म्हणून आम्ही विचारतोय सर्व्हेमधले. आणि अवघड पेपर जसा राखून ठेवला, हेमलता ताई खूप वेळापासून वाट बघतायत. अवघड पेपर तुमच्यासाठी राखून ठेवलाय हेमलता पाटीलजी, कारण ह्या 4 पैकी 3 प्रकरणं राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरण, पार्थ पवार पुणे जमीन प्रकरण, माणिकराव कोकाटे रमी विवाद प्रकरण, हे तिन्ही तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत. तर एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खूप फटका बसतोय का इमेजला? काम अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी केलंय, परंतु तुम्ही मला याच्यासाठी खूप कमी वेळ दिला आणि प्रवीण दरेकरांना भरपूर वेळ दिला. ती माझी पहिली कंप्लेंट आहे. पण तक्रार दूर करतो. पुढचा ऐका हेमलताजी, पुढचा तासभर तुम्हाला भरपूर संधी बोलण्यासाठी. नाही, गमतीचा भाग सोडून द्या, परंतु एकंदरच सरकारचं 1 वर्षातलं जे कामकाज आपण बघितलं तर त्याच्यावरती 50% जास्त लोक समाधानी आहेत आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे कामकाज सुरू केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून, त्याला सर्व लोकांची पसंती आहे आणि आपण ते सगळ्याच फील्डमध्ये बघतोय. तुम्ही माझ्यासाठी मला अपेक्षाच होती की याच प्रश्नावर तुम्ही मला बोलायला सांगणार, परंतु कसं आहे की एखादा विषय निघाल्यानंतर किंवा एखादं प्रकरण आल्यानंतर ज्या पद्धतीने काही लोक व्यक्त झाले, काही ज्या पद्धतीने त्या प्रकरणाला हवा दिली गेली आणि असं वातावरण जे तयार केलं गेलं ते मला असं वाटतं की थोडंसं त्रासदायक ठरलं. परंतु या प्रकरणांची चौकशी लावलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केलेली आहे, त्याची सगळी कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कोणी करत नाहीये. त्यामुळे त्याच्यातून जे काही सत्य येईल ते समोर येईल. परंतु ज्या पद्धतीने काही सिलेक्टिव्ह विषय घेऊन जे काही सो कॉल्ड मीडिया समोर येऊन भांडणारे जे लोक असतात त्यांनी या प्रकरणाला जास्त हवा देऊन कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचं काम केलं असे माझा आरोप आहे आणि त्यामुळे ह्या लोकांनी जे काही तुमचं लोकांचं मत आलेलं आहे ते असू शकतं. परंतु चौकशी जेव्हा होईल आणि अंतिम सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा मला असं वाटतं की हा सर्व्हेचा रिपोर्ट हा सुद्धा उलटा येईल. आता आपण आकडेवारीवरच बोलतोय, त्यामुळं आकडेवारी चुकीची आहे, आकडेवारी खोटी आहे असं मी म्हणणार नाही. परंतु लोकांच्या पुढे वेगळ्या पद्धतीने विषय नेल्या
त्यामुळे लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे. कुठला आणि विषय मला अशी असं एक सांगा ना, कुठला विषय लोकांकडे वेगळ्या पद्धतीने गेला असं तुम्हाला वाटतं? हे सगळ्याच बाबतीत अजित पवारांच्या बाबतीत अंजली दमानियाताई ज्या पद्धतीने त्यांचा विषय बाजूला ठेवा, तुम्ही तो विषय काढायला लागला काय? तो विषय आम्ही आणला समोर, नंतर अंजली दमान यांनी तो पिकअप केलाय, हो, पण आम्ही आणला तो समोर. तुम्ही तो विषय समोर आल्यानंतर सरकारने त्याच्यावरती चौकशी समिती नेमली. सर्व प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये कुठलीही कसूर ठेवलेली नाहीये आणि जो काही निर्णय येईल त्याला आम्ही सर्वजण बांधील आहोत. त्यामुळे आपण ती निर्णय घेण्याचे वेळ बघूया आणि आल्यानंतर आपण त्याच्यावरती व्यक्त होऊया असं मला वाटतं. ठीक आहे. आणि तुम्ही हा विषय समोर आणल्यानंतर पार्थ पवार एफआयआर कुठे झालाय? हा म्हणजे त्यांचा मुद्दा पूर्ण होता किरण, त्यांना एकदा बोलू. हा तुम्ही मुद्दा पूर्ण करा. आता सरकारने समिती नेमल्यानंतर, पोलीस तपास झाल्यानंतर, एफआयआर झाल्यानंतर, एफआयआर मध्ये ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा काम करते, मग त्याच्यामध्ये याचं नाव का आलं नाही, त्याचंच नाव आलं का, मग हा कोणाचा पार्टनर होता का, तो कोणाशी पार्टनर आहे का, हे सगळे मुद्दे गैर आहेत. आणि ह्या विषयावर एक वेगळी चर्चा घ्या. त्या वेगळ्या चर्चेमध्ये मी सुद्धा आपल्यासोबत बोलायला येईल. परंतु आता जो विषय महत्वाचा चाललाय की 1 वर्षामध्ये सरकारचं कामकाज, त्या विषयावरती चर्चा व्हावी असं माझं मत आहे. नाही, आपण एक कामकाजाचाच भाग आहे. सरकारची कामकाजात आपण चर्चा करतो की सरकारच्या इमेज बद्दल चर्चा केली पाहिजे. काय ना, सरकारचे बघा, आम्ही हेमलताजी म्हणजे सगळेच पॅनलिस्ट आपल्या सोबत आहेत, तुम्ही चर्चेला बघतात. आपण अगदी सरकारच्या कुठल्या योजनेची, लाडकी बहीणची किती मदत झाली, मी तुम्हाला परत प्रश्नांची एकदा थोडक्यात उजळणी करतो. लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला का? 64% लोक त्यात हो म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कुठली आव्हानं होती वर्षभरातली, ती कशी पेलली आहेत, ह्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. सरकारने केलेल्या कुठल्या योजनांचं लोकांना उपयुक्त झाल्या त्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोललो आहोत, त्यातही लोकांनी अत्यंत यशस्वी झालाय असं लोक म्हणतात. त्याच्यावर आपण चर्चा केली मूल्यमापन करताना सरकारचं. महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली का याच्यावर आपण मूल्यमापन केलंय. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबद्दल बोललेलो आहे. तर सरकारची याच्यासोबत ही जेव्हा सरकार कामं करत असतं तेव्हा कुठल्या वादांचा, कुठल्या विवादांचा परिणाम सरकारवरती होतो याची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण वर्षभराचं मूल्यमापन करतो ना, सिंहावलोकन करतोय, संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय शिरसाटजी, जी 4 प्रकरणांचा सरकारच्या इमेजवरती परिणाम झाला, त्यात एक प्रकरण संजय शिरसाट यांचं जमीन विवाद प्रकरण याचा लोकांना वाटतं या सर्वेमध्ये. तुम्ही याच्यावरती काय म्हणाल? सरकार चालवत असताना काही लोकांना आरोप प्रत्यारोप करण्याची एक सवय लागलेली आहे. आता तुम्ही पाहिलं तर तुमच्या चॅनलवर दिसतंय की माझं नाव घेऊन सिडको प्रकरण 13%. काय आहे सिडको प्रकरण? एकदा एखाद्या माणसाला तुम्हाला बदनाम करायचं असेल किंवा एखाद्याला आरोप लावायचा असेल ते तपासून घ्या ना एकदा. काय काय सिडको प्रकरण, काय झालंय त्याच्यात, कोणता भ्रष्टाचार झालाय? बरं, आता तुम्ही केलेली मागणीनुसार आता त्या चौकशी समिती नेमली, तरी तुमचं भ्रष्टाचार झाला, 5,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. बोलणं सोपं आहे. सरकारला बदनाम करणं किंवा त्या मंत्रिमंडळात असलेले इतर सहकारी असेल, कोणी असेल तर त्याच्याबद्दल नेरेटिव्ह सेट करणे आणि मग सरकार किती भ्रष्ट आहे हा एक वेगळा पॅटर्न समोर आणण्याचा जो काही प्रकार असतो तो चुकीचा आहे. मुळामध्ये आम्ही काय काम करतो त्याच्यावर तुम्ही भाष्य करा ना. आम्ही काही चुकत असेल ना, काम करताना जर चुका होतात, माणूस आहे, परंतु त्याच्यात जर काही चुका होत असतील तर त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. त्याला कुठेही पायबंद नाहीये. परंतु काही आपल्या हातात मिळत नाही तर मग आपण त्याच्यावर काय तर भ्रष्टाचाराचे आरोप करा आणि मोकळं व्हा. असं नाही चालत. ठीक आहे, आपण एकाच मुद्द्यावरती बोलूया. तुमचा काम मुद्दा करत असताना तुम्हाला जी नाही, तुमचा एक मुद्दा म्हणून तुम्हाला विचारा. बाकी सुद्धा प्रकरणात मला दुसरा एक मुद्द्याकडे द्यायचा आहे. राष्ट्रवादीची प्रकरण, याच्या 3 4 पैकी 3 प्रकरणं राष्ट्रवादी संबंधित याचा परिणाम झालेला आहे. धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणाची खूप चर्चा झाली याच्यामध्ये. काकासाहेब कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत. काकासाहेब, हे प्रकरण झालं किंवा पार्थ प्रकरणाचं प्रकरण झालं आणि माणिकराव कोकाटेंचं विशेष करून प्रकरण झालं. कृषी मंत्री किती गंभीर आहे त्याच्यावरती आपण देखील चर्चा केली. त्यांना त्याचं मंत्रिपद त्याच्यानं जावं लागलं. धनंजय मुंडेचं मंत्रिपद याच्यामध्ये गेलं, 2 मंत्र्यांची मंत्रिपद याच्यामध्ये गेलेत. नक्कीच त्याचा परिणाम झाला सरकारच्या इमेजवरती गेल्या वर्षभरात. नाही, याच्याबरोबर एक प्रकरण आणखीन राहिलं. निश्चितपणे आपण जर बघितलं तर गेल्या वर्षामध्ये ज्या पद्धतीनं हे तिघही यांच्या मंत्री असतील, आमदार असतील, सत्तेचा हैदोस घालण्याचं काम या राज्यात चालू आहे. त्या पार्थ पवारांच्या प्रकरणासोबत आणखीन एक पुण्याचं प्रकरण घडलं, ते मुरलीधर मोहोळांच्या जैन मंदिराच्या जमीन प्रकरणाचं. आपण काय केलं नाही, मी तुम्हाला क्लॅरिफाय करतो याच्यामध्ये की आपण ही राज्य सरकारशी संबंधित प्रकरणात खरं तर की मुरलीधर मोहोळ केंद्रातले मंत्री म्हणून आपण त्यात तो भाग घेतला नाही. हो, तो फक्त परिणाम झाला का, तो एक फक्त आठवण करून द्यायचा विषय होता. आणि दुसरा एक विषय आठवण करून देत होता, पंकजा मुंडे यांची पीए गरजेची यांच्या त्या भगिनीची आपला सर्वे 14 तारखेला सुरू झाला, तेही सांगतो तुम्हाला. आपला सर्वे 14 तारखेला आपण केला, 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान केलेला आपला सर्वे.
हो हो, मी आता येतो त्या विषयावर येतो. पण दुर्दैवाने गेल्या वर्षामध्ये संजय गायकवाडची तुम्ही स्टेटमेंट काढून बघा महायुतीतले आदरणीय त्यानंतर त्या नितेश राणे साहेबांची तुम्ही स्टेटमेंट काढून बघा. गेल्या वर्षामध्ये या सत्तेतल्या लोकांनी ज्या पद्धतीने यांची विधानं चालू आहेत, ज्या पद्धतीने कामकाज करण्याची पद्धत चालू आहे, हे काय या महाराष्ट्राला शोभणार आहे हे असं मला निश्चितपणे वाटत नाही. कारण फुले शाहू आंबेडकरांचा हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. परंतु गेल्या वर्षामध्ये इथल्या आमदारांनी, इथल्या सत्तेतल्या मंत्र्यांनी, त्या संजय गायकवाडांनी तर त्या आमदार निवासामधलं होते त्यांचं प्रकरण बघा, किंवा काल त्यांचा मुलगा त्या मतदाराला, त्या बोगस मतदाराला पळवण्याचं काम असेल, पैसे वाटत असताना सत्तेतले भाजपच्या लोकांच्या घरात पैसे सापडले ते नितेश राणेंनी उडकून दाखवले. म्हणजे या निलेश राणे ज्या पद्धतीने गेल्या वर्षामध्ये ही सगळी प्रकरणं आपण बघता, निश्चितपणे हे राज्य कायद्याचं आहे का हा प्रश्न मला सत्तेतल्या लोकांना पहिल्यांदा विचारावा लागेल. नंबर 2, नेहमीच आपण गुन्हेगारी जगताची जेव्हा चर्चा करतो तेव्हा बिहारचं आपण नाव घेतो. आज खरंच आपण बिहारचं नाव आपण घेतोय का बिहारवाले आपलं नाव घेऊन चर्चा करतायत, हा प्रश्न सुद्धा मला आदरणीय शिरसाट साहेबाला विचारत आहे. भरपूर मुद्दा चर्चेला अजून खूप वेळ आहे. आपण ऐका ना काका सर, कुलकर्णीजी, काका सर, आपण ना मुद्दा आपण एक एक मुद्दा धरून त्या मुद्द्यावरती बोलूया म्हणजे आपली चर्चा चांगली होत राहील आपली मजा. मला संजय आवटेंचं मत घेऊ द्या. संजय आवटेजी, नाही संजय आवटेजी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या इतर मत घ्यायचं की सरकारच्या इमेजवरती परिणाम करणारे मुद्दे आहेत. म्हणजे आता आपण मगाशी अनेक मुद्दे बघितले की सरकारची कुठली कामगिरी सरस वाटते, कुठलं पायाभूत सुविधांबद्दल काय वाटतं, बेरोजगारीबद्दल काय वाटतं. पण या कुठेतरी म्हणजे एकीकडे प्रवीण दरेकर आता असायला होते चर्चेमध्ये, इतक्या तुम्ही तुमच्यासाठी ह्या शोकेस करण्याचे खरं तर मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही बोलायला हवं वर्षपूर्तीवरती. पण ते असं कुठेतरी हा एक अभिजित आपण म्हणतो ना की एक तो डाग लागल्यासारखा होता याच्यामध्ये, कुठे तो जास्ती उठून दिसतो. संजयजी? नाही कमलेश, एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मी फार मनापासून अभिनंदन करतो. कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आता बऱ्यापैकी संपत चालल्याच्या काळामध्ये तुम्ही ज्या प्रकारचं प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर जी चर्चा झाली, मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे. कारण शेवटी या प्रकारे सत्तेला आपण प्रश्न विचारू शकतो, सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा काही बोलू शकतो, त्यांच्यावर आपला अंकुश आहे हे सिद्ध होणं या निमित्तानं फार महत्त्वाचं होतं. पण मला एक असं दिसतंय की गेल्या वर्षभरामध्ये, खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्ष हा फार कमी कालावधी आहे कुठलंही मूल्यमापन करायला. पण एवढ्या कमी कालावधीमध्ये सुद्धा ज्या प्रकारची मंत्र्यांची प्रकरणं पुढे आली तर ती संख्या मात्र फारच मोठी आहे. म्हणजे अगदी सरकारबद्दलचा विश्वास उडावा किंवा मंत्र्यांबद्दल एकूण लोकांचा आदर जो आहे तो कमी व्हावा, अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या, सरळ थेटपणे पुढे आल्या आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी तर थेटपणे सिद्धच झाल्या. तर हे सगळे जे आहे तर मला असं वाटतं की ही प्रतिमा मलिन होणं हा भाग आहेच. आता त्याच्यामध्ये योगायोगाने भाजपचं कोणीच मंत्री नाही, त्यामुळे हे अंतर्गत यादवी आहे, अंतर्गत कलह आहे वगैरे असं कोणी म्हटलं जाऊ शकतं. पण शेवटी मला असं वाटतं की त्याचा शेवटी परिणाम हा एकूण सरकारच्या प्रतिमेवर होत असतो. आपण जर बघितलं 2014 ते 2019 या कालावधीमधली जी देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा, त्या कालावधीतलं जे काम आहे, तर त्याच्या अनुषंगाने आता 2024 ते पुन्हा आलेले आहेत आणि तीच अपेक्षा लोकांची असणं स्वाभाविक आहे. त्यांनी उत्तम काम करावं अशी आपली अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या ज्या घटना घडतात आणि मंत्री जेव्हा या प्रकारे अडकतात तेव्हा प्रतिमा जी मलिन होते ना, त्यानंतर मी साधी गोष्ट आहे, मी जेव्हा पार्थ पवारांचं प्रकरण पुढे आलं आणि त्याच्यानंतर म्हणजे इतकं मोठं प्रकरण आहे, पण ते ज्या प्रकारे हाताळलं गेलं, ज्या प्रकारे त्यावर पुढे जवळपास काही घडणारच नाही किंवा जे आरोपी आहेत असं वाटत होतं किंवा ज्यांनी चुका केल्या असं वाटलं त्यांना मात्र प्रत्यक्षामध्ये थेटच क्लीन चिट मिळेल की काय अशी शंका निर्माण होणं, हे सगळं जे काही घडतं आहे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणानंतर मुंडेंना जावं लागलं, घरी बसावं लागलं, हे ठीक आहे. पण मुळामध्ये सरकारमध्ये असणारे मंत्री या प्रकारचं काम करतात आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. संजय शिरसाटांचा मगाशी उल्लेख झाला, तर मला असं वाटतं की सगळ्या संदर्भांमध्ये एकूण काय नक्की चाललेलं आहे याचा विचार जरा सरकारनं व्यवस्थितपणे केला पाहिजे. आणि सरकारच्या प्रतिमेच्या अनुषंगानं मात्र ही फारच मोठी घटना आहे. म्हणजे कधी नव्हे एवढं आता मंत्री, पूर्वी असं होतं की किमान काही झालं तरी मंत्र्यांविषयी लोकांना एक आदर असायचा, आता मात्र मंत्र्यांबद्दलचा आदर कमी व्हावा असे एकूण सगळं घडतंय आणि याचा विचार सरकारने करायला पाहिजे आणि मंत्र्यांनी करायला. नक्कीच. मला वाटतं ना सौरभ, आपल्याकडे पुढचे 2 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण आता महायुतीच्या मित्रपक्षांचा विषय निघाला म्हणून 2 आणि संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत आणि तिघही आपल्यासोबत भाजपचं कोणी जोडलं जावं अशी माझी इच्छा आहे. खरं तर बघू आपल्याला कोणी जोडलं जातं का. पण पुढचे 2 प्रश्न मात्र सौरभ एकत्रित घ्यावे. एक, त्या महायुतीमधल्या पक्षांमध्ये कोणाची कामगिरी सरस वाटते याच्याबद्दलचा एक प्रश्न आपल्याकडे, आणि यांच्यामध्ये समन्वय होता का 3 पक्षांमध्ये, हा एक महत्त्वाचा प्रश्न. जनतेला काय वाटतंय, हे 2 महत्त्वाचे प्रश्न दोन्ही आपण एकत्रित घ्यावे म्हणजे दोघांमध्ये आपण एकत्रित चर्चा करू शकू. बिलकुल आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहेत कारण दोघी ते. बिलकुल सर. तर महायुती सरकारमध्ये प्रत्येक पक्षाकडे काही खाती आहेत, मंत्रीपद आहेत, प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाचाही वेगवेगळा प्रभाव सुद्धा आहे. त्यामुळे सरकारबद्दल बोलताना 3 पक्षांची तुलना होणं सुद्धा साहजिक आहे, स्वाभाविक आहे. त्यामुळे याबद्दलच आम्ही सर्व्हेमध्ये पुढचा प्रश्न विचारलाय. हा प्रश्न नेमका काय तो स्क्रीनवर पहा. तर हा प्रश्न आहे, महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी तुम्हाला सरस वाटते. महायुती सरकारमध्ये 3 पक्ष आहेत
आणि आमचा प्रश्न सुद्धा याच संदर्भातला आहे. महायुती सरकारमधील कोणत्या पक्षाची कामगिरी तुम्हाला सरस वाटते? महायुतीमधल्याच 3 पक्षांची तुलना यात आहे आणि त्यासाठीचे पर्याय सुद्धा तुम्हाला माहित असतील तरी एकदा स्क्रीनवर आपण पाहूया. तर यासाठी